नमस्कार माझ्या गोड ताईनो, कशा आहात सगळ्या? मी सरिता आणि खूप खूप मनापासून स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन छोट्याशा व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ कटिंग किंवा स्टिचिंगबद्दल नाही, तर आज रेग्युलर शॉपमध्ये येऊन रुटीनचं काम आपलं रेग्युलर चालू होतं. आज 6-7 ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंगचे होते, पण अचानक एक फोन आला 12:30 वाजता आणि आपली रेग्युलरची क्लायंट आहे, बऱ्याच दिवसांनी कॉल केला की ताई मला अर्जंटच्या 2 ब्लाऊज शिवून हव्या आहेत. उद्या सकाळी माझ्या शॉपचं ऑफिसचं ओपनिंग आहे आणि त्या नवीन ऑफिसच्या ओपनिंगसाठी हिला 2 ब्लाऊज हवे होते, तेही आज संध्याकाळी 9-9:30 पर्यंत. आता प्रश्न पडला, नाही म्हटलं का माझ्या आजच्या ऑर्डर्स तयार करायच्या होत्या कटिंगपासून, तर तरीसुद्धा तिने ऐकलं नाही. 12:30ला फोन आला होता. त्यानंतर मॅडम गेल्या शॉपमध्ये साड्या घेऊन आल्या आणि 2:30 वाजता माझ्या शॉपच्या समोर त्या हजर झाल्या होत्या. आणि त्यानंतर तिथून पुढे माझं कटिंग उरकता आज मी 7 ब्लाऊज अस्तरचे कटिंग करून ठेवले होते सुपीला जोडण्यासाठी. तिचे ब्लाऊज घेतले. ब्लाऊज घेताना सुद्धा मला इतकी घाई होती, पटापटा पटापटा सांग एवढी फास्ट मी तिच्याशी बोलत होते. ती म्हणे ताई आज मला काही सुधरतही नाही, सुचतही नाही आणि तुम्ही मला काही बोलूही देत नाही. पण प्रश्न असा होता, 2:30 नंतर मी तिचे ब्लाऊज घेणार कधी, ती डिझाईन सिलेक्ट करायला वेळ किती लावणार आणि ते कटिंग कधी होणार. लाईट गेली तर पुन्हा प्रॉब्लेम, का थोडं आभाळाचं वातावरण होतं. सगळ्या एकंदरीत अंदाजाने पटकन तिचे ब्लाऊज घेतले. डीप नेक शिवायला सांगितले. प्रिन्सेस कट हवे होते, त्याच्यामध्ये सुद्धा तिला वेगळं काहीतरी व्हेरिएशन हवं होतं. खूप छोट्या साईजचं ब्लाऊज आहे, 30 साईजचं ब्लाऊज आहे. प्रिन्सेस कटमध्ये ट्रिपल अस्तर घालून त्याला पॅड लावायचे होते. एकाला मागे हुक हवे होते, एकाला पुढे हुक हवे होते. त्यातूनही सिंपल ब्लाऊज नको, स्लीवला काहीतरी छोटीशी डिझाईन करा, छानसे दिसले पाहिजेत, मला छान वाटले पाहिजेत, असा पुन्हा तिचा हट्ट होता. त्या सगळ्या डिस्कशन नंतर आम्ही एखाद्या डिसिजनवरती पोचलो. ते तिची डिझाईन लिहून घेतली, माप घेतलं आणि पुन्हा म्हटली की ताई माझं पुन्हा अंगावरती माप घ्या. का तर माप तिचं होतं माझ्याकडे, पण का तर पुन्हा माझं ताई वजन वाढलेलं आहे. म्हटलं मला तरी काय वाटत नाही तुझं वजन वाढलेलं आहे. नाही ताई वजन वाढले, सगळे म्हणतात मी जाड झाली आणि मी 1 किलो वजन माझं चेक केलं तर वाढलेलं आहे. अगदी हसायला आलं, हसलो, गप्पा झाल्या, ब्लाऊज घेतली, कारण गप्पा मारणं तरी सगळ्यांसोबतच होतं आणि छान असतात समोरचे सुद्धा क्लायंट बोलायला. तर असे काही ब्लाऊज आहेत बघा. हा ब्लॅक कलरचा ब्लाऊज आहे, खूप सुंदर ब्लाऊज आहे, पण खूप त्रास देणारा कपडा होता. आणि ही बॉर्डर पाठीमागे दिली होती स्लीव्ज न देता, पण स्लीव्ज प्लेन केले असते तर छान वाटले नसते, म्हणून ही बॉर्डर आम्ही इथे स्लीव्जला घेतलेले आहे. मेगा स्लीव्ज केलेले आहेत 4.5चे आणि खूप सुंदर असा हा ब्लाऊज आहे. बॅक हुक ब्लाऊज आहे. पुढे बघा प्रिन्सेस कट आहे आणि ह्याला पॅड आहे. तर पॅड घालण्यासाठी कपडा ट्रान्सपरंट होता, म्हणून त्याला ट्रिपल अस्तर फ्रंट साईडला लावलेलं आहे. आता ट्रिपल अस्तर म्हणजे काय, तर आपल्याकडं हे एक अस्तर येतं, वरती मेन फॅब्रिक येतं आणि मेन फॅब्रिकच्या आतमध्ये एक अस्तर असतं आणि त्याच्या आतमध्ये पॅड लागलेले असतात. म्हणजे हे 4 लेयरचं ब्लाऊज तयार होतं असं म्हटलं तरीही चालेल. तर पुढे ह्याला 4 लेयर असतात, मेन फॅब्रिक, डबल अस्तर आणि पॅड, आणि पाठीमागे याला रेग्युलरमध्ये अस्तर लागलेलं आहे, मेन फॅब्रिक आणि अस्तर. प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे, खूप सुंदर दिसतोय. कॉपर कलरची बॉर्डर आहे, साडी पूर्ण अशीच आहे, त्याला फक्त अशी बॉर्डर आहे. कॉपर कलरची डोरी आणि ह्याचेच गोंडे लावलेले आहेत. सोबत बघा स्लीव सुद्धा मेगा स्लीव असल्यामुळे खूप सुंदर वाटतोय. ह्याला बॅक हुक लावलेले आहेत आणि बॅक हुक मध्ये पण डीप नेक सोबत डिझाईन काहीतरी सुंदर मला दिसली पाहिजे, तेही जास्त झांकी पेंकी नको असताना सुद्धा. मग असे काही बटन्स आहेत, ते माझे हुक लपून जावे असंही काहीतरी ताई कर म्हणून. मग इथे मी बॅक हुक दिलेले आहेत आणि बॅक हुक दिल्यानंतर पहा, ह्याच्यावरती हे जे हुक आहेत, जवळून दाखवते, हे जे हुक आहेत त्याच्यावरती इथे हे बटन्स अटॅच केलेले आहेत ह्याच कपड्याचे तयार करून, म्हणजे अजून सुंदर याची डिझाईन दिसेल. आणि याची पाठीमागची हुकची जी एखादी जवळजवळ हुक आहेत, पण एखादा गॅप दिसायला नको किंवा ओळखून यायला नको ह्याला बॅक हुक लावलेले आहेत ते, त्यासाठी त्याला बटन्स लावलेले आहेत. आणि पहा असा काही या ब्लाऊजचा लुक आहे. सुंदर असा ब्लाऊज दिसतोय. ती येऊन ट्राय सुद्धा करून गेली. थोडंसं माझं काम बाकी होतं हेमिंगचं वगैरे, तर ट्राय करून गेली. खूप सुंदर तिला फिटिंग बसलेलं आहे. तर जाता जाता मला द्यायचं आहे, तिला म्हटलं 5 मिनिटं काढून ट्राय कर. तसं ब्लाऊज फिटिंग तिला बसतात, पण ती खूप बारीक असल्यामुळे प्रश्न पडतो की सकाळी तिला घाई गडबडीमध्ये ब्लाऊज घालायचा आहे. पुन्हा इकडे तिकडे झालं की पुन्हा तिचं कॉल येईल, ताई मी ब्लाऊज शिवले पण त्या दिवशी साडी घालूच शकले नाही. लास्ट टाइम तिने असंच केलं होतं. का तर मला थोडासा लूज वाटला. लूज वगैरे काय वाटत नाही, ती खूप बारीक असल्यामुळे तिला असं वाटतं की लूज आहे किंवा काय आहे, पण परफेक्ट ब्लाऊज बसलेला आहे. तिने सुद्धा येऊन ट्राय केलेला आहे, तिच्याकडून स्वतः आलेला आहे की ताई खूप सुंदर ब्लाऊज वाटतात. आणि हा झाला ब्लॅक ब्लाऊज. त्यानंतर हा एक बघा शेवाळी कलरचा किंवा मेहंदी कलरचा, डार्क मेहंदी कलर म्हटला तरी चालेल, असा ब्लाऊज आहे. हा सुद्धा प्रिन्सेस कट आहे, ट्रिपल अस्तर आहे आणि पॅड आहे. कप्सवाला प्रिन्सेस कट 30 साईजचा ब्लाऊज आहे. याला पुढच्या साईडला हुक आहेत, फ्रंट ओपन आहे हा. आणि ह्याचा सुद्धा डीप पुढे गळा आहे, डीप मागे गळा आहे. हे पहा 10चा गळा आहे आणि 12.5ची उंची आहे ह्या ब्लाऊजची. 12.5च्या उंचीमध्ये 10चा गळा आहे.
पाठीमागे बघा 2.5 इंचाचा हा बेल्ट राहिलेला आहे, तर खूप सुंदर वाटतोय. आणि याला सुद्धा त्याला सिंपल कपड्यावरती काहीतरी वेगळा लुक हवा होता, म्हणून तिने अशी ही पफ वाली डिझाईन केलेली आहे. आणि स्पेशली तिला ह्या स्लीवची ही डिझाईन अतिशय आवडली, की कसा वाटेल काही वाटेल ताई मला डाऊट होता, पण इतका सुंदर वाटतोय म्हटली की खूप छान वाटते. ह्या मुकाबले तिला ही स्लीव आवडली नाही एवढी, कारण म्हणते प्लेन असतं तर छान वाटले असते. आपण साडीचा अशी बॉर्डर असल्यामुळे साडीचा लुक आणि ब्लाऊजचा लुक मॅच व्हायला पाहिजे, त्यासाठी बॉर्डर लावलेली आहे. ह्या ब्लाऊजच्या स्लीव्जपेक्षा तिला ह्या ब्लाऊज खूप आवडल्या, ह्या स्लीव्ज खूप आवडल्या. तर डोरी बांधलेली आहे, मॅचिंगची गोंडे लावलेले आहेत. तर घाई गडबडीमध्ये सुद्धा काम असताना बघा फिनिशिंगचं आपल्याला लक्षात ठेवावं लागतं. ते म्हणजे असं बऱ्याच वेळेला आपल्याला नवीन शिकणाऱ्या ताई असतात, त्यांच्यासाठी ही महत्त्वाची टिप्स मी सांगू शकते, किंवा ही महत्त्वाची गोष्ट आहे. सगळ्या ताईने लक्षात ठेवला तरीही चालेल. हे पहा, ट्रान्सपरंट कपडा आहे, बाहीला अस्तर लावलेलं नाही. पण आपण जो हा भाग शिलाईचा घेतो मार्जिंगचा, बाही जोडल्यानंतर त्याला ओव्हरलॉक सुद्धा आपण केलेला आहे. ओव्हरलॉक नसेल केला तरी सुद्धा ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. हा बाही जोडल्यानंतरचा भाग आहे, जो मार्जिंग आहे तो बघा आतल्या साईडला म्हणजे बॉडीकडच्या बाजूला घेऊन वरून मी टिप मारलेली आहे. त्यामुळे ट्रान्सपरंट ब्लाऊजचा हा जो स्लीवचा भाग आहे तो अतिशय सुंदर दिसतोय. पहा, इथून तुम्हाला ट्रान्सपरंट वाटतोय, पण इथे अजिबात ओबडधोबड कपडा नाही, आतलं मार्जिंग वरती दिसत नाही. किती फिनिशिंगनी काम केलेलं आहे, ह्या साईडला सुद्धा तुम्ही पाहू शकता. इतकं फिनिशिंगने काम तुम्हीही करा की क्लायंट अगदी खुश होऊन जातील. बऱ्याचदा या आपल्याला विचारतात की कमेंट असतात त्यांच्या की ताई ब्लाऊज आम्ही क्लायंटचं शिवतो, घालून पाहतात क्लायंट खूप छान बसतं, पण पुन्हा ते क्लायंट रिटर्न येत नाही. तर त्यासाठी सुद्धा ही खूप महत्त्वाची टिप्स आहे. कोणतंही ब्लाऊज शिवताना फिनिशिंग कसं देताय, बारीक सारी गोष्टींकडे लक्ष द्या, धागेधुगे ठेवू नका, खूप छान फिनिशिंग द्या. जितकं होईल तितकं 110% द्यायचा प्रयत्न करा. ते क्लायंट तुमच्याकडे मागे फिरून पुन्यांदा आवर्जून येईल. कारण आपलं काम बोलायला पाहिजे, आपल्यापेक्षा आपलं काम जेव्हा बोलतं तेव्हा क्लायंट आपले कुठूनही आपल्याला लांबून सुद्धा शोधून काढतात आणि आपल्याकडे ब्लाऊजची ऑर्डर देतात. तर असं हे ब्लाऊज आहे, एकाच साईजचे दोन्ही ब्लाऊज आहे, फक्त डिझाईन वेगळी केलेली आहे, त्याच्यामुळे ब्लाऊजचा लुकसुद्धा वेगळा होतो. हा स्लीव्स तिला फार आवडला, घालून पाहिले दोन्हीही ब्लाऊज खूप सुंदर बसलेले आहेत, खूप सुंदर फिटिंग आलेला आहे. हा ब्लाऊज मला खूप आवडला आणि शॉपवरती मी ते ठेवला होता काउंटरला. तर येण्या जाणाऱ्या दोघी तिघी आपल्या क्लायंट होते त्यांना सुद्धा खूप आवडला. आणि हे जे बटन्स आहेत ते सुद्धा खूप सुंदर दिसतात, रेग्युलरमध्ये सिम्पल पॅटर्नला सुंदर दिसतात. तर अशा ही अर्जंटची ब्लाऊजची 2:30 वाजता आलेली ब्लाऊजची ऑर्डर मी 9 वाजता कंप्लीट केलेला आहे. एक जणी क्लायंट येणार होती म्हणून थांबले होते मी 9:30पर्यंत, कारण तिचा आज टिळा ठरला, दुपारी ठरला वाटतं, आणि तिला उद्या कार्यक्रम आहे. तिला काठपदराची साडी हवी होती. आपल्याकडे साड्या फॉल पिकवल्या तिच्या होत्या दिवाळीपासून, तिच्या बिजी शेड्यूलमधून तिला घ्यायला वेळ मिळाला नव्हता. दिवाळी साड्या तिने त्यातूनच करून घेतल्या होत्या, पण एक्स्ट्राच्या 3-4 साड्या होत्या त्या तिने ह्याला नव्हती, म्हणून मला सुद्धा तिने कॉल करून थांबून घेतलं होतं. चला तर मग आजचा व्हिडिओ आणि ह्या दोन्हीपैकी कोणता ब्लाऊज तुम्हाला आवडला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि याचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि जास्तीत जास्त आपले व्हिडिओ शेअर करा, म्हणजे आपल्या बऱ्याच ताईंना खूप साऱ्या शिवणकामाच्या टिप्स मिळत जातील आणि त्यांना सुद्धा बऱ्याच गोष्टींची माहिती होईल. त्यांची ही क्वालिटी सुधारेल, त्यांचं काम सुधारेल आणि त्यांना सुद्धा क्लायंटची वाढ होईल. त्यांच्याकडे सुद्धा असे छान छान क्लायंट, छान छान ब्लाऊज, अर्जंटची ऑर्डर, खूप सारं काम येऊ दे ही ईश्वरच्यानी प्रार्थना. चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. बाय बाय.